नमस्कार. मी सौ अभिलाषा नंदकिशोर मैंदळकर, विदर्भातून आलेली आहे, चंद्रपूरवरनं. सर्वांनी सर्वच कथा प्रस्तुत केल्या, त्यामुळे आता मी काय करू म्हणून मी माझ्या गुरूंचाच महिमा सांगणार आहे. माझे गुरु माझ्यासाठी काय आहेत ते गुरुचं मी सांगणार आहे. श्री गणेशाला प्रथम वंदन करते. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री सुरेशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रार्थितो मी सुरेश बाबाला, आनंद झाला सर्वजनाला. किलबिल पक्षी कोयल बोले, सद्गुरु सूर्य उदयास आले. गुरु म्हटलं की गुरुचं स्तवन हे झालंच पाहिजे, म्हणून मी माझ्या गुरुला वंदन केलं. माझे गुरु हे अमरावती जिल्ह्यातील आहे, श्री संत सुरेश बाबा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आहे. त्यांचा परिचय म्हणजे अगदी लहानपणापासूनच आलेला आहे. विदेही संत ते. त्यांचं गुरुमहिमा म्हणजे माझ्या जीवनात त्यांचे अनुभव भरपूर आहे, पण त्यातले मी मोजके अनुभव सांगणार आहे. वय 15-16 वर्षाची असेल मी कदाचित त्यावेळेस. जेव्हा त्यांना मी बघितलंही नव्हतं, पण त्यांच्या फक्त गोष्टी ऐकत आली की त्यांच्या गोष्टी कथा ऐकत आली. त्या ऐकता ऐकता त्यांच्यावरती विश्वास बसला आणि नंतर मग त्यांना पाहण्याचा योग आला. खरोखर पाहता क्षणी ते विदेही मूर्ती एकदम डोळ्यात भरली, एकदम मन प्रसन्न झालं. आणि त्यानंतर मग त्यांच्यावरची जे विश्वास ठेवला त्या संपूर्ण गोष्टी जीवनात झाल्या माझ्या. त्यांचा पहिला अनुभव असा आला माझा की त्यावेळेस मोबाईलचं साधनं नव्हते. माझी आत्या त्यांच्याकडे आणायची, तेव्हा एकदा असं घडलं की तिने आणलं पण आम्हाला बोलावलं नाही. आणि तो साक्षात्कार म्हणजे चमत्कारच म्हणावं लागेल की ते बाहेरगावी होते, चिमूर तालुक्यात. ते तिथं घडलं आणि ते मला स्वप्नात येऊन सांगितले की मी म्हणजे आरती झाली, त्यांची आरती होत आहे, आरतीतला दिवा त्यांनी स्वतः फुंकला, विझवला आणि ते बाहेर गेले, असं मला दृष्टांत दिला. पण मला असं का बरं दिसलं, तेही दुपारी आराम करताना. आता त्यांचा ठरलेला महिना होता मार्च-एप्रिल महिना. मला असं वाटलं की आणत तर नसेल बा, नाही आणलं तर निरोप येईल म्हणून मी बस 8-10 दिवसातच निरोप आला की ते येऊन गेले बा. म्हणलं मग तू मला नाही सांगितलं. मग त्यानंतर त्याने मग तुला काय दिसलं ते सांग म्हणे. मग मी हे जेव्हा वर्णन केलं, मला या पद्धतीने असं दिसलं तिथे स्वप्नात. अगं बाई हो का म्हणते. आणि तीच कृती त्यांच्या घरी त्यांनी केली. एकदम सर्वजण तिथे जे होते एकदम अचानकपणे ते झालं. त्याच्यानंतर माझा दुसरा अनुभव असा आला, एकदा मी खूप मोठ्या संकटात पडलो होतो आणि माझ्या भावाने एका मित्राचा नंबर दिला होता. तो पण होता 9 आकडे. साधारणतः आपल्या मोबाईलमध्ये 10च आकडे असतात, पण तो 9 आकड्याचा मोबाईल होता. आणि मला त्या दिवशी ज्या वेळेस काम पडलं त्या वेळेस मी त्या नंबरवर फोन केला माझं आणि त्यांचं बोलणं झालं. त्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी तो कॉल लावत होते, तो नंबरच लागत नव्हता. प्लीज चेक द नंबर असंच सांगत होते. आणि मी काल ह्या नंबरवरती दिवसभर बोलले आणि आज का बरं नंबर नाही लागत आहे. परत मी माझ्या भावाला दिला मोबाईल. मग म्हटलं की बघ बरं काय झालं, नंबर लागत नाही. त्याने चेक केलं, अगं तू हा नंबर चुकीचा डायल करत आहे, यामध्ये आकडेच नाही आहे, 9च नंबर आहे, मग तू कशी काय लावत आहे. म्हणजे माझ्याकडे कालच त्याने नंबर दिला, कालच मी बोलली त्याच्याशी एवढे 5-6दा आणि आज असं म्हणत आहे. मग तो एक हे झाला. आणि तिसरा म्हणजे माझ्या मिस्टरांना अटॅक आला होता आणि त्यांना डॉक्टरने सांगितलं यांचं ऑपरेशन करा म्हणून म्हटल्यानंतर आम्ही
घाबरलो, सर्वजण ऑपरेशन करायचं, पण माझा विश्वास माझ्या गुरुवर होता. म्हटलं नाही, मी त्यांना विचारल्याशिवाय मी ऑपरेशन करणार नाही. डॉक्टर म्हणे तुम्ही पण ऑपरेशन करा, काय विचारायचं ते नंतर विचारा म्हणे. मी म्हटलं नाही, मी पहिले विचारेन, त्यांनी जर ऑपरेशनला परमिशन दिली तरच मी ऑपरेशन करेल, नाही तर काहीही झालं तरीही चालते. बिनधास्त होते बिलकुल. गुरुवर विश्वास एकदाचा टाकला की आपण बिलकुल डोळे झाकून विश्वास ठेवला पाहिजे, हे मी शिकले त्यातनं. मग त्यांना विचारलं, त्यांच्या काही सांकेतिक भाषा होत्या. मी विचारायला जायच्या अगोदरच ते दुसरीकडे उठून जायचे. पहिल्यांदा लक्षात आलं, मी म्हटलं नाही, आपलं हे विचारणं चुकीचं आहे. मी जेव्हा जेव्हा विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा मला त्यांनी नकारार्थी, आणि आम्ही 2024पर्यंत ऑपरेशन केलं नाही. आजही आत्ता डॉक्टरांनी सांगितलं की आता ऑपरेशनची गरज आहे, म्हणून मग आम्ही आता निर्णय घेतला की आज गुरु महाराज जरी नसले तरी महाराजांचं अस्तित्व आजही आहे. त्यांच्या समाधीनंतरही आम्ही तिथे जाऊन आम्ही तिथे दर्शन घेत असतो आणि वेळोवेळी त्यांचे हे अनुभव येत असतात. आणि त्याचप्रमाणे माझ्या एका मैत्रिणीनंच पण असंच झालं. तिच्या पण पायाला खूप वेदना होत होत्या. फक्त त्यांच्या नामस्मरणाने त्याच्या अनुभव त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही फक्त विश्वास ठेवून जर का करत असेल तर करा, तुमच्यामुळं दुसऱ्याला त्रास नको बा. आपण आपलं असं सांगितलं पाहिजे की जेव्हा आपण एखाद्या गुरुवर विश्वास ठेवतो, गुरुवर विश्वास ठेवावा ना, की अगोदर आपलं काय होत असते, आपण गुरु दीक्षा घेतो आणि गुरुनी जी साधना सांगितली ती न करता आपण त्या गुरुच्या मागे चमत्कार नाही दाखवला म्हणून गुरु बदलवतो. तसं नाही करता गुरुवर पहिले विश्वास टाकावा. गुरुच्या म्हणण्याचा अर्थ समजावा. समजा एखादा आपल्या गुरुला नसेल काही सांगत आपल्याला, हे चुकीचं आहे, हे तू करू नको, असं जरी ते त्यातून आपण मागे आलं पाहिजे आणि आपण त्या गुरुच्या शब्दांवरती विश्वास ठेवून आपण वागायला पाहिजे. धन्यवाद.